तुझ्या पायातल्या चपला आम्ही दिल्या, उडवून मारायला पाहिजे धरणात नेऊन पाय बांधून. पण शेतकऱ्यांचा बाप होण्याची भाषा बोलताय. आजा मेला आणि नातू झालाय. इंग्रजांचे बाप असल्यासारखे त्याच्यावर टॅक्स लावताय. शेतकऱ्यांना लुटणारा माणूस जोरात भाषण करतो इथे, पण ही लाज वाटत नाही. अरे बाबा, नाही मिळालेत पैसे, खोटं काय बोलू, रेकॉर्डवर बोलतोय. अनेक लग्न करून अनेक पोरांचे बाप व्हा, पण शेतकऱ्यांचा बाप होण्याची भाषा बोलताय. नरेंद्र मोदीजी तुम्ही बाप आहे म्हणून सांगताय, ते स्वतः जबाब नाही झाले, दुसऱ्यांना बाप कशाला करायला निघाला. किती अवमानजनक बोलावं. तुझ्या पायातल्या चपला आम्ही दिल्या, तुझ्या बापानं दिले होते काय? बुडवून मारायला पाहिजे धरणात नेऊन पाय बांधून आणि सांगायला पाहिजेत. हे बोलत असताना कोण सहन करणार आहे? 2-4दा बुडवलं ना, आता भरले आहेत नदी आणि नाले, त्यावेळेस कळेल पायातले चपला कोणी दिल्यात, पायातले वाहनं कोणी दिलेत, अंगावरचे कपडे कोणी दिलेत. तुमच्या बापाच्या कमाईनं दिलेत, तुमच्या घामाने दिलेत, तुम्ही कष्ट उपसून दिलेत शेतकऱ्यांना. अशा पद्धतीची भाषा वापरायची. 6,000 रुपये दिले. अरे 6,000 रुपये दिले म्हणजे खताचे भाव किती वाढलेत? 2014 मध्ये युरियाची बॅग 260 रुपयांना मिळत होती, आता युरियाची बॅग 450 रुपयाला मिळते. 50 किलोची बॅग होती, 40 किलोची बॅग केली, 10 किलो युरिया कमी केला बॅग मधला. हे शेतकऱ्यांसाठी. ज्या डीएपीची बॅग 560 रुपयात मिळत होती अध्यक्ष महोदया, 1500 रुपये डीएपीची बॅग झाली. 1500 रुपये. हे सगळे रासायनिक खतांची किंमत वाढली, प्रचंड किंमत वाढवली. तुम्ही बियाणाची किंमत वाढवली, फवारणीची औषधी पेस्टिसाइडची किंमत वाढवली. अनेक देशामध्ये बंदी घातलेले इकडे आणून आम्ही फवारणी करतो आणि कॅन्सरचे पेशंट वाढत चालले. 6,000 दिलेत आणि संपूर्ण शेतीचा हंगाम महाग करून टाकलाय. मजुरी वाढली. ज्या वेळेस 260 रुपये डीएपी होती, त्यावेळेस मजुरी ही महिला आमची मजुरी, शेतकऱ्यांच्या कामावर जाणाऱ्या मजुरांची मजुरी ही 150 रुपये होती. आज 600 रुपये माणसाची मजुरी झाली. 300 रुपये महिला मजुरी घेते. कशी शेती परवडणार आहे? डिझेलचे भाव वाढलेत, युरियाचे भाव वाढलेत, मग मजुरी वाढली, सगळं वाढलं असताना शेतीचं उत्पन्न आणि त्यांना मिळणाऱ्या उत्पन्नातून पैसा, हे बॅलन्स आहे का? ही माझी आपल्याकडे मागणी अध्यक्ष. आणि तरी सांगता 6,000 रुपये दिले. अरे एका खिशामध्ये टाकलात आणि दुसऱ्या खिशाला कात्री लावून काढून घेतलात, काय फायदा झालाय? आमच्याकडे म्हण आहे, आजा मेला आणि नातू झालाय. तुम्ही काय दिलात? तरी सांगतात आम्ही 6,000 दिले. तुमच्या घामाचे दिले. शेतकऱ्यांच्या कधी दुधावर टॅक्स नव्हता, अनाजावर टॅक्स नव्हता. इंग्रजांनी टॅक्स लावला नाही. इंग्रजांचे बाप असल्यासारखे त्याच्यावर टॅक्स लावताय. कफानावर टॅक्स, मेल्यावरही सोडत नाही आणि वरून सांगताय आम्ही दिलं. अध्यक्ष महोदय, खरं तर यामध्ये शेतकऱ्यांना वाचवायचं असेल तर खऱ्या अर्थानं स्वामीनाथन आयोगाने काही शिफारशी दिल्या होत्या. शेतकऱ्यांना लुटणारा माणूस जोरात भाषण करतो इथे, थोडी लाज वाटत नाही? आणि सरकारची वकिली करतो. 17 एकर गरीब रडत आहे त्या टीव्हीवरच्या चॅनलवर, बोगस दस्तावेज करून याच्या भावानी माझी जमीन बापली म्हणून सांगतोय. सत्ताधारी पक्षातला आमदाराचा भाऊ 17 एकर जमीन शेतकऱ्याची राबतो अध्यक्ष महोदय. म्हणून काय उपाययोजना करायला पाहिजे? ज्या उपाययोजनांची आवश्यकता आहे, खरं तर ही का शेतकरी आत्महत्या करतो? का शेतीची वाट लागली आहे? का शेती आता उद्ध्वस्त होत चालली, शेतकरी उद्ध्वस्त होत चाललाय?
पीक पद्धती याच्यावर आम्ही कधी लक्ष घातलं नाही. सिंचनाची सोय, वेळेवरचा अर्थपुरवठा शेतीला, उत्तम बाजारपेठ, त्याला असणारे जोडधंदे, ही जर आम्ही व्यवस्था करू शकलो तर नक्कीच अध्यक्ष महोदया याला आधार देता येईल, त्याला शेतीच्या आत्महत्येपासून परावृत्त करता येईल. पण आम्ही परंपरागत शेती करतो, याला शासनाचं धोरण नव्यानं आधुनिक शेती करण्यासाठी, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी ह्या उपाययोजनांची आवश्यकता आहे. शेतमालाच्या किमतीत वारंवार चढ उतार का होतो? एकीकडे हमी भाव म्हणून आम्ही मोबलतो, 1.5 पट दिल्याचा भाव सांगतो, 1.5 पट. कुठे आहे 1.5 पट? या ठिकाणी सांगावं की 1.5 पट हमी भाव मिळतोय. सोयाबीनला 3,500 रुपयांनी सोयाबीन खरेदी केलाय, 3,500 रुपयांनी. कसा शेतकरी जगेल? कसा शेतकरी जिवंत राहील? अरे लावलेले पैसे निघाले नाही, कर्ज बोकांडीवर बसलंय, त्याला कुठला उपाय आहे? कुठला हमी भाव आहे? कापसाला 5,500 रुपये, 5,500 सुरुवात झाली, 5,500 कापूस थांबला. तुम्ही तिथे बसलात कापूस वेलमध्ये, 5,000 रुपयांनी कापूस विकून शेतकऱ्याची आर्थिक स्थिती सुधारणार, तो कर्ज फेडू शकणार आहे, लावलेला जे खर्च आहे तो काढू शकणार आहे? कसा काढू शकेल? आणि म्हणून या संदर्भात आमची विनंती होती की हे अनेक समस्येला आज शेतकरी झुंजतोय. खरं तर शेतीमालाचं भाव स्थिर करण्याची भूमिका राज्य सरकारकडून महाराष्ट्रामध्ये एक पायंडा पाडण्याची आवश्यकता होती. अध्यक्ष महोदय, जर हे शेतीमालाचे भाव चढ उतार जो असतो तो जर थांबवला गेला, स्थिर भाव दिले, झालेला खर्च त्यावर एकूण उत्पन्न याची कुठेतरी गोळाबेरीज केली असती. भास्करराव, आपण आंबा आणि फळबागाची शेती करताय, भाताची शेती करताय, आम्ही पण भाताची शेती करतो. आम्ही नांगर धरलेली आहोत, शेतावरचे पळ काढायचं काम, रोप उपळायचं काम आम्ही पण केलंय. शेतकरी म्हणून आज शेतकऱ्यांची पोरं म्हणून या आसनापर्यंत आम्ही पोहोचलो. पण ज्या वेळेस त्या शेतांच्या गावात जातो, आम्ही माझ्या शेतावर आणि माझ्या गावात जातो, त्यावेळेस ते लोक ज्यावेळेस भेटतात ते सांगतात की आता शेती करणं कठीण झालं. ही परिस्थिती काय यावी? एवढ्या जर उपाययोजना झाल्या असतील तर का बोलावं तो शेतकरी? का अनास्था शेतीप्रती या शेतकऱ्याची व्हावी? आता नको असं वाटतंय. काय करावं साहेब? अध्यक्ष महोदया, मागच्या मंत्री महोदय इथे आहेत, मागच्या खरीप पिकामध्ये धान्य खरेदी झाला साहेब, दुसरा पावसाळा सुरू झाला, खरीपाचं पेरणी आती हंगाम सुरू झाला, धानाचे पैसे अद्याप मिळाले नाहीत, निम्म्यापेक्षा जास्त शेतकऱ्यांचे मिळाले. आम्ही सांगत होतो, काल तिथे माननीय मंत्री महोदय रावलजी होते, ते ऐकायलाच तयार नाही, मान्यच करायला तयार नाहीत. अरे बाबा, नाही मिळालेत पैसे, खोटं काय बोलू, रेकॉर्डवर बोलतोय. मला आजही शेतकऱ्यांचे फोन आले, साहेब पैसे नाही मिळाले, आणि पैसे बाजूच्या मंत्र्यांनी मान्य केलं. आणि विशेष म्हणजे रब्बी पिकामध्ये जे आमच्याकडचं धान पीक आहे, भात पीक, त्याला कोटा ठरवून दिला. अरे जरा धान उत्पादक शेतकरी असतील कोणी, भात उत्पादक शेतकरी, आज त्या उन्हाळी धानाचे, ज्याला रब्बीचं धान म्हणतो आम्ही, कोटा ठरवून दिला. निम्म्यापेक्षा अधिक धान आजही पडलेले आहे, कोणीच घ्यायला नाही. 1,700 रुपये. आज मला तालुका अध्यक्षांचा फोन आला, साहेब हा सभागृहामध्ये आवाज उठवा, मंत्री महोदयांना सांगा, मुख्यमंत्री महोदयांना सांगा की आमचं उर्वरित धान घ्यायला सांगा. 1,600 आणि 1,700 रुपये क्विंटलनी धान मागतायत. हमी भाव 2,300 रुपये आहे आणि व्यापारी 1,700 रुपये 1,800 रुपयांनी तो धान खरेदी करतायत. म्हणून हे उरलेलं धान खरेदी करून त्याची मुदतवाढ करा आणि आम्हाला जो कोटा दिला आहे तो वाढवून द्या. अध्यक्ष महोदय, धानाचं उत्पादन साधारण इकडे कोकणात किती होतं एकराला माहित नाही मला, पण आमच्याकडे साधारणतः 12 क्विंटल होतं. आणि सरकारचं धोरण जिल्ह्यात वेगवेगळ्या प्रकारचं 12 ते 16 क्विंटल होत असताना आता उन्हाळी धानामध्ये हे पीक
किमान 15 ते 18 क्विंटल होतं.